पर्यंत जाणार ही त्यांची भूमिका असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। मात्र ज्यावेळी मोर्चा निघाला त्यानंतर जे मोर्चेकरी होते त्या मोर्चेकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणावरती हल्ला केला गेला, अशा पद्धतीचा खरं तर आरोप केला गेला होता। तशा पद्धतीचे व्हिडिओ समोर आले, पोलिसांकडनं आंदोलनकर्त्यांना मारल्या गेल्याचे अनेक व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। विरोधी पक्षांनी देखील ही भूमिका मांडली होती की आंदोलनकर्त्यांना ज्या पद्धतीने मारहाण केलेली आहे ते अत्यंत चुकीची आहे। ही भूमिका त्या सगळ्यांची होती। ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या कार्यकर्त्यांना मारहाण झालेली होती, आंदोलनात सहभागी असलेल्या त्या सगळ्यांना त्या आंदोलनात मारहाण झालेल्यांपर्यंत खरं तर राहुल गांधींनी भेट घेतली होती। आता सध्या आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत हे ठिकाण बघतोय, गांधी स्मृतीपर्यंत ही बस, काँग्रेसच्या खासदारांची बस गांधी स्मृतीपर्यंत पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। साधारणतः संध्याकाळी 7:30 वाजता संध्याकाळी 6:45च्या दरम्यान ही बस निघालेली होती आणि आता ती बस गांधी स्मृती स्थळापर्यंत पोहोचलेली आहे। या पहिल्या बसेसमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, के.सी. वेणुगोपाल यासह ज्येष्ठ काँग्रेसचे नेते असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पाठीमागच्या बसेसमध्ये इतर काँग्रेसचे खासदार आहेत। आता गांधीजींच्या पुतळ्यापाशी, गांधीजींच्या स्मृतीस्थळापाशी जाऊन हे सगळे खासदार जे आहेत ते बसण्याचं शक्यता वर्तवली जाते, कारण ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर 2 दिवसांपूर्वी ठिय्या दिलेला होता, तशाच पद्धतीचं शांततेचं आंदोलन आता गांधीजींच्या स्मृतीस्थळाजवळ केलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सगळ्या काँग्रेसच्या खासदारांनी भूमिका मांडली होती। ज्यावेळी बाहेर सगळे खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानात आलेले होते त्या सगळ्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली होती की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा दिला होत नाही तोपर्यंत आम्ही इथून निघणार नाही किंवा आमची भूमिका स्पष्ट असेल, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली होती। पण आता बघू शकतो ते 30 जानेवारी रोडवरील गांधी स्मृती स्थळ आहे, त्या स्मृतीस्थळावरती ही काँग्रेसची बस पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। याही ठिकाणी दिल्ली पोलिसांचे जवान तैनात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान देखील या ठिकाणी तैनात आहेत। रॅपिड ॲक्शन फोर्सच्या गाड्या